हाय फ्रेंड्स, श्रावण जवळ येत आहे आणि आजकाल ही थाळी सर्वांच्याच घरामध्ये जवळजवळ बघायला भेटत आहे. तांबडा रस्सा तर आपण बनवतो, पण पांढरा रस्सा काही जणांना खूप अवघड वाटतो. तर मी आज सांगते पांढरा रस्सा बनवण्याची अगदी सोपी पद्धत. प्रथमतः आणलेलं चिकन मटण स्वच्छ धुवून घ्या आणि तेलामध्ये कांद्याची फोडणी घालून थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. आणि या फोडणीमध्ये चिकन किंवा मटण जे काही आणलेलं आहे ते घालून परतून घेऊन जेवढा आपल्याला पांढरा रस्सा हवा आहे तेवढं पाणी ओतून घ्या आणि 10-15 मिनिटं शिजू द्या. आणि हे सगळे ताटामध्ये दिसत आहेत ते पांढरे पदार्थ खास पांढऱ्या रस्स्याचा मसाला बनवण्यासाठी. आणि अगदी थोडे थोडे दालचिनी, मिरी, लवंग, तमालपत्र हे लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी. इकडे जो मसाला बनवण्यासाठी छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे तो तेलावरती हलकेच परतून घ्यायचा. त्यानंतर जे पांढरे तीळ आहेत ते सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे, त्यामध्ये घालायचे भरपूर असे काजू. इथे आपण खसखस सुद्धा मेन पदार्थ हा यूज करू शकतो पांढरा रस्सा बनवण्यासाठी, पण आता आपल्याकडे खसखस नाहीये, सो आपण काजू घालू शकतो. इकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, तीळ आणि काजूचे तुकडे घातले आणि आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं भाजायचं नाहीये, आई तसं घालायचं आहे. आणि थोडेसे आलं आणि लसूण. हा सर्व पांढरा मसाला पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारा इकडे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे. आणि आता आपण फोडणी घालू. फोडणीमध्ये प्रथमतः तेल घालून तमालपत्र, मिरी, 1-4 लवंगा आणि दालचिनी घातली. ही फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा हा पांढऱ्या रस्स्यासाठी तयार केलेला पांढरा मसाला आणि तोही अगदी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि हा आता चिकन किंवा मटणाचा बाजूला काढून घेतलेला स्टॉक त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. आता स्टॉक म्हणजे काय, आपण जी प्रथमतः चिकन किंवा मटणाला फोडणी देतो आणि पाणी घालतो आणि 10-15 मिनिटं शिजवतो, तो मटण किंवा चिकनच्या तुकड्या विरहित आपण जे पाणी म्हणजे स्टॉक. इकडे हा स्टॉक थोडा थोड्या वेळाने व्यवस्थित ढवळत राहून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि शेवटी जेव्हा उकळी येते तेव्हा या पांढऱ्या मसाल्यामध्ये मीठ घाला. इकडे महत्वाची टीप म्हणजे पांढऱ्या रश्श्यामध्ये शेवटी जेव्हा थोडीशी उकळी फुटत असते तेव्हा मीठ घाला आणि पांढऱ्या रश्श्याला जास्त उकळी काढायचं नाहीये. आणि असा तयार झाला हा पांढरा रस्सा.